नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. कर्जमुक्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही खूप सेवा केल्या आहेत, खूप उपाय केलेले आहेत, बरेचसे यंत्र, बऱ्याचशा वस्तू घरामध्ये लावलेल्या आहेत, पण काहीच फरक जाणवत नाही. तर अशा वेळेला फक्त हा दिव्याचा उपाय करा. अतिशय साधा, सोपा आणि फक्त एक वेळा संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जमत नसेल तर सकाळी तुम्ही हा उपाय केला, सकाळी 8च्या अगोदर तरी सुद्धा चालेल. तुम्ही वर्किंग आहात तर सकाळी लवकर तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी हा उपाय केला, किंवा रात्री तुम्ही उशिरा येता तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही. पण हा उपाय करा, याचे रिझल्ट जे आहेत ना ते खूप चांगले तुम्हाला बघायला मिळतील. फक्त पिरियड्स असेल, सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका. आणि आज सकाळी केला, उद्या संध्याकाळी दिवे लागणीला केला, परवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केला, चौथ्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी केला, असं करू नका. मग नाही, कोणतं तरी एकच टायमिंग ठेवा की त्या टायमिंगला तुम्ही दररोज फॉलो करू शकाल. अशा टायमिंगला हा जो उपाय आहे ना तो करण्याचा प्रयत्न करा. आणि एक कटिबद्ध राहा, की जसं की आपण संकल्प केल्यानंतर बघा की नाही मला हे वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे 7 दिवसाचं पारायण, असं करतो ना, तर त्या पद्धतीने की नाही रोज या वेळेमध्ये मला हा दिवा लावायचा आहे, ही सेवा करायचीच आहे, असं तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला जे अनुभव आहेत ना ते बघायला मिळतील. यासाठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. मातीची पंती घेतली तर तुम्हाला रोज एक नवीन पंती घ्यायची आहे. पहिली पंती जी आहे ती एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकू शकता, पण तुमच्या आजूबाजूला पंती रोज नवीन मिळू शकत नाही. तर पहिल्या दिवशी तुम्ही नवीन पंती आणा आणि ती पंती जी आहे तुम्ही 21 दिवस कंटिन्युटी मध्ये वापरली, त्यानंतर परत दुसरी घेतली तरी सुद्धा चालेल. हा उपाय किती दिवस करायचा असं काहीही नाही. अगदी दिवा हे लावायला सुरुवात केल्यापासून काही दिवसातच तुम्हाला आपल्या घरामध्ये भरभराट होताना बघायला मिळेल. आणि तुम्हाला हवं असेल तोपर्यंत अगदी तुम्ही आयुष्यभर जरी हा दिवा लावला, किंवा 21 दिवस, 40 दिवस, 3 महिने, 6 महिने जरी तुम्ही लावला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. कोणताही संकल्प नाही, काहीही नाही. पण पहिल्या दिवसापासून दररोज दिवा लावण्याच्या पूर्वी मी कशासाठी हा दिवा लावत आहे, जसं की तुमचा व्यवसाय असेल तर माझ्या पतीची प्रगती व्हावी, तुमचे मिस्टर जॉब करत असतील तर माझ्या पतीची नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशन व्हावं, त्यांना आहे त्यापेक्षा चांगली नोकरी मिळावी, स्वतःसाठी पण असं, किंवा माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये भरभराट व्हावी, माता लक्ष्मीची कृपा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या घरावर व्हावी, धनधान्याची भरभराट व्हावी, किंवा आमची कर्जमुक्ती व्हावी, जे काही असेल ते तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून प्रार्थना करायची. आणि हा जो दीप आहे तो प्रज्वलित करायचा. दिवा लावताना सुद्धा मनामध्ये ते इंटेन्शन ठेवायचं की माता लक्ष्मीला आपण अतर्क्यतेने हाक मारायची. जे काही तुम्ही कशासाठी करत आहात ते कंटिन्यू मनामध्ये दिवा लावेपर्यंत बोलायचं. परत दिवा लावल्यानंतर सुद्धा माता लक्ष्मीच्या, तुमच्या देवघरामध्ये फोटो असेल, मूर्ती असेल, त्याकडे बघून माता लक्ष्मीला कळकळीची प्रार्थना करायची. आता दिवा कसा लावायचा, तुमच्याकडे जर मातीची पंती नसेल, तुम्हाला घ्यायचं नसेल तर जे कोणतं तुमच्याकडे निरांजन असेल, पितळेचं असेल, स्टीलचं असेल किंवा चांदीचं असेल, जे कोणतं निरांजन असेल दररोज तेच वापरा. आज एक, उद्या एक, परवा एक, असं करू नका. आणि रोजच्या रोज धुवून वापरायचं. समजा आज आपण एखादं निरांजन वापरलं तर उद्या सकाळी काय करायचं, आपण भांडे वगैरे धुतो त्यावेळेला ते धुवून घ्यायचं आणि परत संध्याकाळी धुवून हे वापरायचं आहे. हा जो दिवा आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी वेळ ठरवणार आहात त्या वेळेला लावायचा आहे. पण आता इथे एक कमेंट येऊ शकते की ताई आम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा लावू शकतो का? सोन्याहून पिवळं तुम्ही लावू शकता, खूप चांगलं आहे. पण तुम्ही जी वेळ ठरवली त्या वेळेला तुम्हाला लावायचं आहे. कारण ही कमेंट 100% येणारच आहे की ताई कोणत्या वेळेला लावायचं. तसं तर मी सुरुवातीला सांगितलं आहे तरी पण येणार, पण जी वेळ तुम्ही ठरवली आहे त्या वेळेला लावायचं आहे. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. गाईच्या तुपाचा हा दिवा लावायचा आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकायचं. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि या दिव्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या किंवा सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करणाऱ्या हा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी तांत्रिक गोष्टीमध्ये या वस्तूचा वापर केला जातो. ती म्हणजे जे दालचिनी असते, दालचिनी पावडर, दालचिनीची स्टिक असते, काडी असते, ती तुम्ही त्याचे तुकडे करा, मिक्सर मध्ये फिरवा, त्याची पावडर बनते. आता इथे प्रश्न येऊ शकतो ताई आम्ही दालचिनीची काडी तोडून टाकायची का? तर नाही, इथे आपल्याला दालचिनीचं पावडर टाकायचं आहे. दालचिनी मिक्सर मध्ये फिरवायची, त्याची पावडर तयार करायची, ती एका डब्बीमध्ये भरा, देवघराच्या आसपास कुठेतरी ठेवा. आणि हा दिवा आपण लावला की दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर चिमूटभर आपला अंगठा आणि तर्जनी दोन्ही बोटात एक चिमूट मध्ये जेवढी थोडीशी दालचिनीची पावडर आपल्या चिमूट मध्ये बसेल एवढी चिमूट त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आणि
आणि परत आपली मनोकामना बोलून तुम्हाला ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। ललिता सहस्त्रनामाचं आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये छोटंसं पुस्तक मिळतं, ते तुम्ही आणू शकता, ललिता सहस्त्रनाम वाचू शकता, पठण करू शकता। पण तुमच्याकडे सध्या ते नाहीये तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे ग्रंथ भांडार असेल तिथे तुम्ही विचारा, तिथे मिळून जाईल। ते पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला PDF मध्ये मिळून जाईल, त्याची प्रिंट काढून आणा, ते तुम्ही वाचू शकता। तेही शक्य नसेल तर तुम्ही तिथे हा दिवा लावल्यानंतर ललिता सहस्त्रनाम YouTube वरती ऐकू शकता। पण इकडून तिकडून फिरत फिरत घरामध्ये ऐकायचं नाही, तिथेच बसायचं, दिवा लावलेला आहे तिथे मनामध्ये आपलं इंटेन्शन ठेवायचं आणि ललिता सहस्त्रनाम पूर्ण ऐकायचं आहे। या पद्धतीने हा उपाय आहे। कंटिन्युटी मध्ये तुम्ही 21 दिवस जर केला ना, 21 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले याचे अनुभव येतील। आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा उपाय करायचा आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता। जे आपण म्हणतो ना की चहू बाजूने घरामध्ये पैसा येणं, धनप्राप्तीचे मार्ग खुलणं वगैरे, तर एवढे चांगले अनुभव तुम्हाला येतील। कारण ललिता सहस्त्रनाम याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे। ललिता सहस्त्रनाम त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा जो सुगंध आहे दालचिनीचा तो खेचून आणतो आणि धनसंपन्नतेसाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी यासाठी आपण तुपाचा दिवा लावणार आहोत। तर ज्या काही तुमच्या सर्व पैशाच्या समस्या आहेत त्या सुटतील, तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळू लागेल, माता लक्ष्मीची कृपा होईल। फक्त कष्ट करून उपयोग नाही, कष्ट तर प्रत्येक जण करतात, जगातला प्रत्येक एक माणूस आपापल्या पद्धतीने वेगवेगळे कष्ट करतो, पण प्रत्येक जणच अंबानी आहे का? नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, म्हणजे आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी हे जे उपाय आहेत ना ते जोडीला करायचे असतात। आणि नक्कीच विश्वासाने केलं तर या उपायांचे रिझल्ट सुद्धा आपल्याला 100% मिळतात। श्री स्वामी समर्थ।